आणि आता मध्ये आमच्या कॉमेंट्री क्षेत्रामध्ये ते आम्हाला जॉईन होतात. स्वागत आहे दशरथ पाटील तुमचं. तर एक्झॅक्टली किती चेंडूंची पॅनल्टी घोषित केली जाईल याची मी वाट पाहतोय का थोडासा संघ उशिरा झाला आहे. मागच्या वर्षी आपण पाहिलं खांबालपाडा संघाच्या माध्यमातून 8:30 वाजता पहिला चेंडू फेकला गेला होता. खेळाडू थोडेसे उशिरा येतात, हरकत नाहीये. विशाल सामना सुरू करायचा. यस स्टार्ट नाव. तर पॅनल्टी किती आम्ही निश्चित घोषित करू, पण सुरुवातीला आपण बोलूया सामन्याकडे. सलमाची जोडी पाचारण केले होते खाडी संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू मोठा फटका, लॉंगा चेंडू बिरकावून दिलाय, बिग शॉट, चेंडू आउट ऑफ पार्क. दॅट्स अ सुपर सिक्स. थँक्यू डीजे. पहिला षटकार पाहायला मिळतोय म्हसोबा क्रिकेट क्लब. तर एक खेळाडू कमी होता असं आम्हाला आयोजक सांगतात, त्यामुळे खेळाडूला आम्ही अनुमती दिली गेली आयोजकांच्या माध्यमातून. आणि पहिल्या चेंडूची दंदा षटकार मारून मात्र आपल्या खात्याची सुरुवात करतो रवी अलिमकर. सेट होऊन गेलेला फलंदाज. चला सामना सुरू करा आपण. पॅनल्टी आम्ही निश्चित नंतर सांगू, विशाल आम्हाला माहिती देतील, त्यामध्ये शंका नाहीये. ओव्हर द विकेट पहिला. दुसरा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट अपोलच्या माध्यमातून मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू बिरकावून दिला. चेंडू हवेमध्ये संचार करतोय, गुड फिल्डिंग. क्षेत्रक्षेत्र जज करतोय तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. तर 2 चेंडूंची पॅनल्टी देण्यात आलेली आहे यावेळी मात्र खांबालपाडा संघाला. याची नोंद घ्या आपण. येस, शेवटचा गोलंदाज असेल तो चेंडू शॉर्ट टाकणारे 2, याची नोंद घ्या आपण. तर 2 चेंडूंची पॅनल्टी कर मित्रांनो. स्पर्धा आहे शिस्तबद्ध स्पर्धा आणि 32 संघ 3 दिवसामध्ये खेळवण्याचा विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो विशालच्या आणि त्यांच्या संघाच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट रिबाईच्या माध्यमातून चेंडू जज करतोय. ओ व्हॉट अ फिल्डिंग, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता, पकडू शकला नाही क्षेत्ररक्षक. जितेची 2 चेंडू खाली होता, मात्र खूप चांगला प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. रवी अलिमकरला बघू शकाल तुम्ही, प्रत्येक चेंडूती प्रहार करण्याचा प्रयत्न करतो. याचं कारण आहे मित्रांनो, कारण सर्कलचं रेस्ट्रिक्शन मोठी संधी आहे मोठी फटके खेळण्याची. ऑन साईडला चेंडू पुन्हा एकदा फ्लिप करतोय, त्याच्या पुढे वेगाने सरकलाय. लोंगांचा फार वेगाने बॅकअप देईल. जितू शेलार एक चांगला खेळाडू, चांगला अष्टपैलू खेळाडू, दोन्ही प्रकाश होतात असतो. खूप चांगला बॅकअप देतोय आणि 2 धाबा, खूप चांगला थ्रो ऑन द स्टंप देतोय, ऑन द लाईन. 2 धाब्याच्या बरेच सांगे धावसंख्येला आकार येतो. एकूण धावसंख्या पुढे सरक देते 10 या धावसंख्येवरती. लवकर धावसंख्या मूव झाली बघा, 2 डिजिटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आणि एकूण धाबा फलकावरती 10. बिनगडीबाजी सावध आणि दमदार सुरुवात गावदेव खाडी संघाच्या माध्यमातून. दोन्ही संघ मित्रांनो मोठे संघ आहेत, दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत आणि दोन्ही संघांना तेवढीच ताकद आणि तेवढीच कुवत आहे. अशा 2 ताकदी संघ पाहायला मिळतात. रिवर्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, अपयश आले फलंदाजाला. चेंडू मागे निघून जातो यष्टिरक्षकाच्या, तोपर्यंत कव्हर करेपर्यंत, बॅकअप करेपर्यंत सिंगलच्या माध्यमातून धावसंख्येला आकार येतोय. एकूण धावसंख्या पुढे सरकते ती 11 या धावसंख्येवरती. दोन्ही फलंदाज बघू शकाल तुम्ही. आतापर्यंत रवी अलिमकर फलंदाजी दाखवले. आता मात्र पहिल्यांदाच विकी पाटील एक अत्यंत विध्वंसक, अत्यंत घातक फलंदाज स्ट्राईक राहिला येतोय. पहिल्यांदाच फेस करेल तो मात्र गोलंदाज विक्रमला. विक्रम बरीच वर्ष क्रिकेटसाठी त्यानं खांबालपाडा संघासाठी मी म्हणेन चांगलं योगदान दिलंय विक्रमनं. आपल्या खांबालपाडा संघाला एक चांगल्या उंचीवर नेण्याचा त्याचाही मोठा वाटा आहे. नेहमीच पहिल्या नंबरची गोलंदाजी, अव्वल दर्जाची गोलंदाजी सर्कलच्या रेस्ट्रिक्शनमध्ये करण्याची जबाबदारी खांद्यावरती असते. आणि ती जबाबदारी पार पाडताना दोन्ही फलंदाज एकमेकाशी बातचीत करताना चांगली स्ट्रॅटेजी, काहीतरी नवीन प्लॅन आखण्याचा प्रयत्न. कारण एक डावखोरा फलंदाज स्ट्राईक राहिला आता, त्यावेळेस अमूलाग्र बदल तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये संभवतात आणि पाहायला सुद्धा मिळतात. गोलंदाज सज्ज होते. गोलंदाज विक्रमचा पुढचा चेंडू, फलंदाज स्ट्राईक राहिला डावखोरा. बॅकफुटला येऊन मात्र लॉफ्टेड ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक जज करतोय फलंदाज बाद. निलेश चेंडू खाली. पहिला धक्का यावेळी मात्र जय गावदेव क्रिकेट संघ खाडी या संघाला. DJ Bobby
थँक्यू डीजे. तर विकी पाठ झालाय बघा. विकी खूप चांगला मोठा फन आहे, मात्र विकीने आज एक्झॅक्टली केलं काय, विकी बॅकफुटला आला, चेंडूने उचली घेतली आणि एक्झॅक्टली चेंडू अटेम्प्ट करू शकला नाहीये आणि निलेशने त्याचा फायदा घेत मात्र पहिला धक्का दिला विक्रमनं यावेळी गावदेव खाडी संघाला. तर षटक क्रमांक पहिलं सुरू असताना पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा आल्यात, 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते तुम्हाला गावदेव खाडी संघाची. गावदेव खाडी संघ मोठा संघ आहे, ज्यांची फलंदाजी ताकद आहे, तेवढीच ताकदीचा संघ त्यांच्या समोर खांबालपाटा संघ, दोन्ही एकाच कॅलिबरचे संघ आहेत. बघायचे दोन संघांना तुम्हाला किती चांगला सामना पाहायला मिळेल. मी मगाशीच म्हटलं होतं की सामना चांगला म्हणजे एक्झॅक्टली नेमकं काय, सामन्याचा थरार, सामन्याचा 2 तर्फे आणि सामना शेवटच्या टप्प्यात येणं ह्याला म्हणतात चांगला सामना. षटक क्रमांक पहिले समाप्त होते आणि एका षटकाची सांगता होते. धावा आल्या त्या आतापर्यंत 11, 1 गडी बाद अशी सावध आणि थोडीशी दमदार सुरुवात पाहायला मिळते खाडी संघाच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होते. दुसऱ्या गोलंदाजाचे परिवर्तन गोलंदाजीमध्ये निलजे संघाला विनंती असतात. निलजे संघ आयोजकांच्या वतीनं थोडंसं आपण बाहेर न जा. यांच्या माध्यमातून तुम्हाला मकर संक्रांत चषक वाढ पाहते. तुमची 8 तारखेला स्पर्धा सुरुवात होते. 50व्या वर्षी महोत्सवी ती स्पर्धा पदार्पण करते. याची देयाची डोला पाडसा एक वेगळं आयोजन तुम्हाला खूप काही नवीन कल्पना त्या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतील. रवी खाडे गोलंदाजीमध्ये सज्ज होतोय. स्ट्रायकरला फलंदाज एक वेगळ्या स्टान्समध्ये सूरज फौजदार. सूरजचा चेंडू या सॅलीमध्ये गुडघ्याचा वापर ऑन साइड घेण्याचा प्रयत्न. इट इज अ वाईट, ॲब्सोल्युटली वाईट. एव्हरी डे आउट स्टॉप सम इट्स अ वाईट. एव्हरी आउट इलेक्शन इट्स अ वाईट कॉल. गुड कॉल फ्रॉम अंपायर. आणि पंचांकडे खूप स्ट्रॉंग अपील मागितलं होतं. अपील फक्त पंचांना गाफील करण्यासाठी होतं, या शंकाचं नाही आहे, कारण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे आणि पंचांना सांगितलं इट इज अ वाईट कॉल. 12 धावसंख्येवरती कन्वर्ट होताना पाण्यामध्ये सूरज फौजदार एक चांगला फलंदाज आहे, खूप चांगला विध्वंसक आणि इनफॉर्मचा फलंदाज, टचमध्ये असणारा फलंदाज. आज कशी कामगिरी करणार याच्याकडे मात्र लक्ष लागलं खाडी संघाचं. ओ बॅकवर्ड लावून मात्र पंच करण्यामध्ये भाग पाडलाय. गती बघा चेंडूमध्ये किती चांगली पाहायला मिळते, गती आणि तुम्हाला मिश्रण सुद्धा पाहायला मिळते. कारण याच्या अगोदर डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाले लेगस्टम्पच्या बाहेर, यावेळी मात्र ऑफस्टम्पचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने रिलीज करतोय आणि खूप चांगली उंची गती तेवढी प्रदान करतोय गोलंदाज. व्हॅरिएशन दाखवतोय रवी आणि धावसंख्येला आकार देतो 13 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद 13 स्ट्रायकरला फलंदाज सज्ज होतो. फलंदाज रवी अलीमकर. रवी अलीमकरनं पहिला चेंडू षटकार मारला आणि मला आठवण आली लतीफची. पाकिस्तानचा फलंदाज तो आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्या चेंडूवरती षटकार मारायचा. ओ कबर ड्राईव्ह कार्पेट विथ अलॉंग विथ द कार्पेट. बॉटमचा खूप चांगला वापर, खूप चांगला जज करतो लॉंग आपला. खूप चांगला चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढ्याच चांगला थ्रो, तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गुड क्रिकेट, गुड कॉर्डिनेशन. धावसंख्येला आकार 2 या धावसंख्येने होतोय आणि धावसंख्या पुढे मुहूर्त आमचे जयेश बेडेकर आम्हाला माहिती देताना एक गुणलेखक खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवताना अचूक माहितीबद्दल 15 धावसंख्या धाफरीत कन्वर्ट होताना पाहायला मिळते. ओ रिवर्सच्या माध्यमातून यावेळी मात्र सक्सेसफुल चेंडू डीप तडम्यान रिझनमध्ये गोलीच्या वेगानं सीमा पलीकडे चौकार. आहे 17 धावसंख्येवरती फलंदाज खेळतोय बघा रवीचा स्टान्स बघा, त्याची खेळण्याची शैली बघा, त्याचा बॉडीचा बॅलन्स बघा, शॉटचं सिलेक्शन बघा आणि चौफेर फलंदाजी करतोय. त्यामुळे रवी खूप चांगला फॉर्ममध्ये सांगण्याची मला गरज नाही आहे. त्याचे फटके तुम्हाला सांगून देतो तो किती फॉर्ममध्ये आहे. फुटवर किती चांगला आहे बघा, किती लवकर मूव्ह होतोय तो, लेंथ लाईन खूप लवकर ओळखतोय आणि शॉटचं सिलेक्शन खूप चांगलं योग्य तुम्हाला पाहायला मिळतंय. 17 धावा तब्बल त्यानं ठोकल्यात. एक चांगली झुंजार फलंदाजी दाखवतो खाडीच्या माध्यमातून. खूप लवकर चेंडू अटेम्प्ट केला. चेंज ऑफ पेस. गोलंदाजी तेवढाच हुशार आहे रवीचं मी खरोखरच कौतुक करेन. पाहिलं फलंदाज ऑनसाइडला पहिल्यांदा शपल होतोय आणि एक मोठ्या फटक्याच्या नादामध्ये मोहजाऱ्यात अडकलाय आणि अमिश मात्र मोठ्या फटक्यांचं होतं. यावेळी मात्र बीट होतोय. एक चेंडू बीट झाला लगेच. सूरज फौजदार यानं काहीतरी कानमंत्र दिलाय की कुठे एक्झॅक्टली चुकलं तुझं आणि ते सांगितलंय का आपण चेंडू बीट झालात. एक शैली तुम्हाला पाहायला, स्ट्रॅटेजी मैदानावरती तुम्हाला एक चांगली पाहायला मिळते. रवीचा चेंडू यामध्ये उचले गेला चेंडू, तेवढाच मोठा फटका, अप्रतिम टायमिंग, ग्लोरियस शॉट. दॅट्स अ 6 रन. दोन षटकार दाखवले त्या फलंदाज रवीनं. खूप चांगला सेट होऊन आलेला फलंदाज. चेंडूची मागणी केली जाते, प्रोव्हाइड करायचा चेंडू. थोडासा आउट ऑफ पार्क चेंडू गेलाय. फलंदाज रवीचं मी खरोखरच कौतुक करेन. सुरुवातीपासून त्यानं संघाला चांगली उभारी दिली. 23 धावसंख्येचं दमदार योगदान त्यानं दाखवलं आहे.
एक रिवर्सच्या माध्यमाने चौकार पाहायला मिळाला. 9 चेंडूचा सामना करत 23 धावांची दमदार फलंदाजी दाखवली. त्याला माहिती आहे खांबाळपाडा संघ आपल्यासमोर मोठा संघ आहे, त्यामुळे या संघासमोर जर आपल्याला फाईट करायची असेल तर 60+ धावांची नितांत गरज आहे. आणि स्ट्रॅटेजी खाडी संघानं पहिल्यांदाच योजना आखलेली आहे. जेव्हा त्यांना फलंदाजी करावी लागली तेव्हा टीम मिटिंग कॉल झाली, त्यानंतर मात्र ही स्ट्रॅटेजी तुम्हाला पाहायला मिळते. 60+ अपेक्षा निश्चित या संघाला असणार आहे. ज्या पद्धतीनं फलंदाजी करतोय रबी अलीमकर, खरोखरच कौतुक करेन. रवी मात्र थोडासा आता फुल अँड डिलिव्हरी करण्याचा प्रयत्नामध्ये उचली दिली चेंडू, तेवढ्यात चांगली उचली आणि तेवढ्याच मोठा फटका पाहायला मिळाला तुला मागच्या चेंडूमध्ये. 1 टू गो. यावेळी मध्ये पुन्हा एकदा अलॉंग विथ द कार्पेट ऑन ड्राईव्हच्या माध्यमामध्ये चेंडू लॉंगाला फार वेगळ्या परिसराच्या 2 धाब्याचा मान असते त्यामध्ये यश. चुकीची पैकी जितू चेंडू खाली आलाय, थ्रो मात्र एक्झॅक्टली देऊ शकला नाहीये आणि पंच आम्हाला इशारा करतात एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांची घोषणा केली जाते आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येला आकार फार बेगाने होतोय. पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळालेल्या 11 धावा, 1 गडी बाद स्थिती पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला, 1 वाईट चेंडू पाहायला मिळाला, 7 चेंडूंचं षटक फेकलं गेलं आणि या षटकामध्ये तुम्हाला तब्बल 16 धावा पाहायला मिळाल्या. तर धावसंख्येचा अग्रलेख आपण पाहिला तर सातत्यानं वाढताना पाहायला मिळतोय. याचं कारण आहे रबी अलीमकरची मोठी फलंदाजी, याचं कारण आहे सूरज दिली त्याला साथ आणि याचं कारण आहे दमदार फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 सांगता होते. एकूण धावा आपण पाहतो 1 गडी बाद आतापर्यंत धावफलकावरती लावल्या जातात त्या 27 धावा. 13.5ची सरासरी कायम मेंटेन ठेवण्यामध्ये यश लाभले आतापर्यंत. मात्र आता खरी गंमत तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण क्षेत्ररक्षण आता विखुरला जाईल. You can see so many players stand on the boundary line. End of the second over, total 1 loss, 27. It's a good start from the Khade team. And Rabi Alimkar, he has been playing on 27 run. It's a good start from the Khade team. The end of the second over, 2 षटकांची सांगता होते. एकूण धावा आपण बघू शकाल 27 धावा. सामना खूप मोठा असणार आहे मित्रांनो, कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा. 24 ओव्हरचे नगरशेठ चषक किंग ट्रॉफी 2019 स्पर्धा आपण पाहत राहा. जी स्पर्धा आपण पाहतोय विशाल आणि त्यांचे तमाम सगळ्यांच्या माध्यमातून स्पर्धा 24 गाव नगरसेवक ही स्पर्धा आपण पाहतोय. बेताल क्रिकेट क्लब VCC उसाळकर आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. सातत्य स्पर्धेचं कायम ठेवलंय आणि या वर्षी मात्र नवीन संकल्पना तुम्हाला मिळते. 32 संघ मागच्या वर्षी सुद्धा स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले, मात्र या वर्षी स्वतःच्या गावात ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. मागच्या वर्षी प्रीमियरच्या मध्ये ही स्पर्धा रंगली होती. ना बॅक टू क्रिकेट गोलंदाज सज्ज होते विक्रम. ज्या विक्रमनं पहिल्या षटकात 11 धावा देत एक मोठा धक्का दिला होता, तोच विक्रम पुन्हा एकदा वरच्या भोवल्या सज्ज होतोय. विक्रमचा चेंडू या चेंडू बॅटर निघून जातोय. फुल अँड डिलिव्हरी. सूरज मात्र बीट होतोय. सूरज एक असा फलंदाज आहे, जर लागला मैदानावरती तर धावा तुम्हाला पाहायला मिळतील. मध्ये सूरज सेट होण्यामध्ये थोडासा वेळ जातो त्याचा. पहिला चेंडू तो बीट झालाय. बघायचं विक्रम किती थांबवणार या सूरजला तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्येला आकार, धावसंख्या स्थिरावले 27 या धावसंख्येवरती. ऑन साईडला पुन्हा एकदा लॉब करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र शॉर्ट लेगला जातोय, जिथे पंच आमचे उभे आहेत. निरंजन सावंत सर 1 धाव धावफलकावरती. दुसरे पंच बघू शकाल आपण रमेश म्हात्रे यांना. 2 नामांकित पंच आहेत. त्यानंतर जय पवार हे 3 नामांकित पंच तुम्हाला पाहायला मिळते स्पर्धेमध्ये. वैशिष्ट्य स्पर्धेचं व्यावसायिक पंच. यावर्षी आम्हाला खाडीच्या स्पर्धेत सुद्धा व्यावसायिक पंच पाहायला मिळाले. एक नवीन संकल्पना दिनेश शेठ यांच्या माध्यमातून. एकूण धावा आतापर्यंत ठोकल्या जातात त्या 28 धावा. अपेक्षा असणार आहे रबी अलीमकरनं, रवीच्या धावा जर आपण पाहिल्या तर आतापर्यंत 25 या धावसंख्येवरती खेळतोय तो. 50 धावा रवीच्या पाहायला मिळतील का, कारण मागच्या सामन्यामध्ये योगेशनं 40 धावांची दमदार फलंदाजी निलजे संघाच्या माध्यमातून आपण पाहिले. विक्रमचा चेंडू चेंजअप पे शॉट पे चेंडू ऑन साइडला मोठा फटका दाखवलाय. बिग शॉट, प्लायटेड शॉट. पंचांचा इशारा येतोय. दॅट्स अ 6. शॉट पिच चेंडू तेवढ्याच फायदा घेतला रबीनं स्वतःला बॅलन्स केलं, बॉडीचा बॅलन्स मागे ठेवला आणि पूर्ण आपला वेट ट्रान्सफर केला मग लेफ्ट लेगवरती आणि खूप चांगला क्रिकेटचा मादक फटका तुम्हाला पाहायला मिळतो. लॉफ्टेड ड्राईव्ह आणि सीमा पलीकडे 6 धावांसाठी विक्रम पुन्हा एकदा सज्ज होतोय. रिवर्सच्या माध्यमातून व्हॉट अ शॉट, ग्लोरियस डिलिशियस शॉट. दॅट्स अ 6 रन. व्हॉट अ टायमिंग. थँक्यू डीजे. 12 चेंडू 37 धावा. व्हॉट अ टायमिंग.
ग्लोरियस शॉट, सच अ ग्लोरियस शॉट. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. रिव्हर्सच्या माध्यमातून एवढा मोठा फटका खेळणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. आणि तोही विक्रम सारख्या गोलंदाज ज्यानं खांबारपाडा संघासाठी बरीच वर्ष क्रिकेट दाखवलंय, चांगले दिवस त्याने दाखवले खांबारपाडा संघाला. त्या गोलंदाजाला मोठा फटका दाखवलाय. टीट फॉर टॅट जसं त्याचं उत्तर दिलंय. आणि चेंडूची चाचपणी करण्यासाठी चेंडूची पाहणी केली जाते. तब्बल 37 धावा ठोकल्या त्या फलंदाजानं. 13 धावा फक्त कमी आहेत 50 धावा संख्या होण्यासाठी. आता लक्ष असणार आहे ते रवी अलीमकरकडं की 50 धावा पूर्ण करणार का या मैदानावरती. खूप चांगली स्ट्रॅटेजी, पहिल्या चेंडूची षटकार मारून आपल्या संघाची सुरुवात करून दिली. तोच दमदार फलंदाज स्ट्रायकर एंडला. राऊंड विकेट, लाईन चेंज करतोय, बघायचंय. आणि पंचांकडे मात्र गाठ मागितली. यस फलंदाज बाद, पंचानं फलंदाज बाद ठरवलाय. आणि यावेळी मात्र मोठा झटका. रवीला बिलीव्ह होत नाहीये. यस यू आर टू गो नाउ, यू आर क्लिअर आउट. आणि फलंदाज कॉट बिहाइंड. 37 धावांची झुंजार केली संपुष्टात. DJ. Abhi, 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 Abhi. सारा नशिबाचा खेळ जगात चालतोय देशाचा मेळ. सारा नशिबाचा खेळ जगात चालतोय देशाचा मेळ. जर एकदा जोरदार टाळ्या होत्यात मित्र रवी अलीमकर साठी. 258 चा बॅटिंग स्टँड आहे. 13 चेंडू 37 धावांची दमदार मादक केली. आणि मात्र खेळी संपुष्टात आली. आणि गोलंदाजाला मिळालं, विक्रमला यश मिळालं. आणि विक्रमच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. एकूण धावा बघू शकाल आपण धापलकावरती आतापर्यंत 40 धावा. 40 धावांमध्ये सिंहाचा वाटा 37 धावांची जबरदस्त मादक खेळी संपुष्टात आली. एक वादळ मैदानी शमलं गेलं, त्यामुळे वादळाने मैदानावरती खूप चांगली कामगिरी केली. आणि 40 धावा आतापर्यंत धापलकावरती लावल्या जातात. किती धावा होणार? रवी अलीमकर बाद झालाय, त्यामुळे आता संघाला कोण सावरणं हा प्रश्न निर्माण झालाय मैदानावरती. नवीन फलंदाज पाचारण करतोय प्रल्हाद पाटील, 4थ्या नंबरचा फलंदाज. बराच जुना फलंदाज आणि खूप चांगलं क्रिकेट खेळणारा फलंदाज आज कशी कामगिरी करणार. मी म्हणेन खरोखरच कौतुक करेन मी गोलंदाजाचं विक्रमचं. विक्रमला षटकार जरी रिवर्सला मारला तरी विक्रमने खेळी संपुष्टात आणली. जबरदस्त कमबॅक, गुड कमबॅक विक्रमच्या माध्यमातून. बघायचं विक्रमचा ह्या षटकातील काही चेंडू. राऊंड विकेट. ओ सच अ ब्युटिफुल डिलिव्हरी. चेंडू बघा खाली राहतोय. फलंदाज मात्र बॅटचा फेस अगोदर ओपन करतोय. आणि खूप चांगलं कमबॅक षटकार लावल्यानंतर मात्र 2 चेंडूमध्ये मागच्या गडी बाद करून फक्त 0 धावसंख्या दिली. गुड कमबॅक कसं असावं याचं उत्तम उदाहरण दाखवलं गोलंदाज विक्रमनं. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. एकूण धावा आपण पाहतोय गडी बाद झाले आतापर्यंत 2. आणि एकूण धावा आपण पाहतोय धापलकावरती ती 40 धावा 40 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. नाव बॅक टू डीजे. आपण ऐकूया एक सुसंगीत. हॅलो, थँक्यू. तर विशाल आपण असेल तर संपर्क साधा आपले श्याम दातीरकर यांच्याशी. विशाल किंवा बिंदास किंवा अमित काही सूचना करायच्या आहेत श्याम दातीरकर यांना. किती शिस्तबद्ध स्पर्धा बघा मित्रांनो, किती शिस्तबद्ध आहे स्पर्धेमध्ये. आणि हेच कारण आहे मित्रांनो, खेळून मी म्हणेन वळण लागलं पाहिजे. हे विशालचं फक्त एक माणस असतं. तर आपण पाहतो दिवंगत कामगार ते स्वर्गीय रतन किती प्रचंड शिस्त त्या स्पर्धेमध्ये. आताच खाडीची स्पर्धा संपली, किती शिस्त पाहायला मिळाली. आणि आता ही स्पर्धेमध्ये आपण शिस्त पाहतोय. शिस्त स्पर्धेचा पाया असायला हवा. का डिसिप्लिन इज अ पार्ट ऑफ लाईफ, पार्ट ऑफ गेन, पार्ट ऑफ फ्युचर. तुमच्या आयुष्यामध्ये शिस्त असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात यशस्वी व्हायला शंकाच नाहीये. तर षटक क्रमांक 3 समाप्त होते. एकूण धावा 40 आत्तापर्यंत. सातत्याने पाहुण्यांचं आगमन. मोस्ट वेलकम, गुड मॉर्निंग. दादांचं आगमन होते मंचावरती. दादा तुमचं स्वागत आहे. ते 40 धावा धापलकावरती रवी अलीमकर बाद झाल्यानंतर आता संघाला कोण सावरणार. आता मोठे फटके पाहायला मिळणार का. सूरज अजूनही मैदानावरती आहे. मध्ये सूरज अजून सेट झाला नाहीये, त्यामुळे नवीन फलंदाज पाचन करत होतो प्रल्हाद पाटील. ही नामांकित जोडी आहे मित्रांनो. ह्या जोडीनं बरीच वर्ष क्रिकेट चांगलं दाखवलं खाडी संघासाठी. खूप चांगला इन्फॉर्मचा फलंदाज प्रल्हाद आणि सूरज फौजदार. बघायचं आज कशी कामगिरी करणार. मात्र रवी अलीमकर बाद झाल्यानंतर जितू शेलार आणि मी म्हणेन साई शेलारनं थोडासा निशिबेचा सुटका सोडलाय. कारण मोठं वादळ मदतीत शमलं गेलंय. त्यामुळे येणारी 2 षटकं आणि 60+ अपेक्षा खाडी संघ बाळगतोय. मात्र ती अपेक्षा पूर्ण होणार का. आणि गोलंदाज सज्ज होतो तो साई, एक विद्यमान नगरसेवक म्हणून त्यांचा आम्ही तुम्हाला परिचय देतोय. एक चांगले मी म्हणेन खेळू, चांगला संघनायक आणि एक चांगला यशस्वी आयोजक म्हणून जितू तुम्हाला साईचा परिचय देतोय.
साईचा चेंडू ऑन द टॉस, तेवढाच मोठा फटका, गोलीच्या बघा चेंडू निघून जातो, वन बाउन्स, सीमा पलीकडे 4 धाबांसाठी साईचं स्वागत केलंय सूरजनं. वेलकम ऑन द ग्राउंड चौकारानं. DJ Avi थँक्यू डीजे. जरी रवी बाद झाला तरी आम्हाला काही फरक पडत नाही असं दाखवून दिलं. सूरजनं बॅटचा फेस खोललाय आणि चौकाराच्या मध्ये धावसंख्येला बेगाना आकार देतो. 44 धाबा, 44 धावसंख्या धापलकावरती. साईचा पुढचा चेंडू बॅकफुटला आला, बॅकलिप घेतोय, मध्ये तेवढा चांगला फटका कन्वर्ट करता आला नाहीये. गुड कमबॅक आफ्टर द 4 रन्स. एक चांगला कमबॅक करून दिलं साईनं, कारण साईनं सुद्धा बरीच वर्ष क्रिकेट दाखवलंय, तर त्याच्याकडे तेवढा चांगला अनुभव आहे. कसं थांबावं सूरजला त्यानं मात्र दाखवून दिलंय. दुसऱ्या चेंडू कमबॅक करतोय. 44 धावसंख्या. शॉर्ट पेच चेंडू, तेवढाच मोठा फटका स्क्वेअर कटच्या माध्यमातून चेंडू जातो, मात्र पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मध्ये बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत 2 धाबा आणि तिसऱ्या धाब्याचा मानस आणि त्यामध्ये मात्र यश लाभलंय. 4 धाबा होणार का आणि पहिला विक्रम पाहायला मिळणार का? आणि पहिला विक्रम या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 4 धाबा घेतल्यात धावून. पहिला विक्रम पाहायला मिळतोय आज खाडी संघाच्या माध्यमातून. सूरज आणि प्रल्हादच्या मध्ये खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय आणि 4 धाबा धापरकरती लावल्या जातात. एकूण धाबा धापरकरती पाहता 48 धाबा लावल्या जातात. 48 रन्स आणि खंबालपाडा संघाला 2 चेंडूंची पेनल्टी सुद्धा दिली गेली आणि तेही शेवटच्या षटकामध्ये देण्यात येईल. त्यामुळे खाडी कुठेतरी सांभाळावं लागेल खंबालपाडा संघाला, कारण 48 धाबा धापलकावरती आतापर्यंत नोंदवल्या जातात. चौथं षटक मार्गस्थ असताना 3 चेंडूंच्या अखेरीस तुम्हाला धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही 9 चेंडूंचा खेळ पर्याप्त. पुढचा चेंडू ताकदीचा प्रचंड बापास करत विकेटच्या पुढे सरकलाय. फार वेगानं गुड फिल्डिंग. हेमंत चेंडू खाली आलाय, मात्र तोपर्यंत 2 धाबा आणि याच बरोबर 50 धाबा पूर्ण केल्या जातात. अर्धशतक झलकावलं जातंय खाडी संघाच्या धापलकावरती. आपण पाहतो की अजून एक खेळ बाकी आहे, तो येणारे 2 चेंडू या षटकातील आणि 8 चेंडूंचा खेळ अजूनही तुम्हाला पाहायला मिळतोय. म्हणजे 3.4 चेंडू मध्ये 50 धाबा झलकावल्या गेल्यात खाडी संघाच्या माध्यमातून. आणि याचं श्रेय देण मी रवी अलीमकरला, ज्याने 37 धावांची मादक खेळी साकारले आणि त्याला साथ देतो आता मध्ये सूरज आणि त्याला साथ देतो तो प्रल्हाद. जबरदस्त कामगिरी. शॉर्ट पिच चेंडू, तेवढाच मोठा फटका, उचले गेला चेंडू, तेवढाच अचूक उत्तर दिलंय, चोख उत्तर दिलंय, सडेतोर उत्तर. चेंडू सीमा पलीकडं अजून एक षटकार. आणि आता मोठी फटकेबाजी अपेक्षित असणार आहे आणि त्याचाच फायदा घेत मात्र साईचा बिमोड करतोय गोलंदाजीचा आणि मोठे फटके दाखवतोय, आपली आक्रमकता दाखवतोय. कधीपासून संयम बाळगलेला फलंदाज आता मात्र आक्रमकता सिद्ध करतोय, कारण तेवढा संयम सूरजकडे आहे आणि तेवढी आक्रमकता सुद्धा त्याच्याकडे आहे आणि तो आता दाखवतोय. धाबा बेगाना पुढे सरकतात. एकूण धाबा 55च्या प्लस होते. 56 धाबा, अब तक 56 धापलकावरती. ब्लॉकाचा चेंडू, तेवढाच मोठा फटका. व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ शॉट, डिलिशियस शॉट. वन मोर टाइम, दॅट्स अ 6. ढोल वाजतोय आरतीला नायक विराईच्या मंदिराला. ढोल वाजतोय आरती. बघा क्रम तुम्हाला कसा पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 समाप्त होते. सर्वात महागडं षटक ठरलं ते साईचं, कारण साईनं षटकामध्ये 22 धाबा आल्यात. 22 run come from this over. In this over, it's a very good over for the Khadi team, better than the last 3 overs. एकूण 22 धावा षटकामध्ये पाहायला मिळाल्या आहेत. तेव्हा धावसंख्येला वेगानं आकार आलाय आणि एकूण धावा आपण पाहतो ते आता 60 प्लस 62 धाबा 62. कोळेगाव संघाचा संघानायक आणि आगासन संघाचा संघानायक दोन्ही संघानायकाला विनंती करेन, तेजू मुंडे आणि मी म्हणेन रवींद्र संते उर्फ गोट्या, प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. तर आमचे संतोष बेलेकर आले असतील, त्यांचे स्वागत करतो आम्ही. पुढचा सामना बिग फाईट, अजून तुम्हाला सामना पाहायला मिळेल. आज 12 संघ एकमेकांसमोर येतील आणि कल्याण डोंबिवलीचं मी वैशिष्ट्य म्हणजे 32 नव्हे तर 48 संघांचा लॉट सुद्धा एकत्र केला जातो. हे वैशिष्ट्य परिसरातील. त्यामुळे येणारे चेंडू आता 6 आणि किती धावा येणार, किती टार्गेट उभं करणार. खंबालपाडा एक मोठा संघ आहे, एक दादा संघ आहे आणि तेवढ्याच ताकदीचा संघ खाडी संघ. या 2 धुवाधार संघांमध्ये 2 मातबर संघ तुम्हाला चांगला सामना पाहण्यामध्ये सकाळच्या या थंडगार वातावरणामध्ये. 10 वाजून होतात 55 मिनिटं. तापमानामध्ये होते आता 24 अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळतोय. थोडी गुलाबी थंडी आता सरकू लागली, कारण सामना आता मात्र गरम होऊ लागलाय आणि एकूण धावसंख्या धापलकावरती 62 62 धाबा.
शेवटचा षटक. गोलंदाज सज्ज होतोय नितेश. नितेशचा चेंडू एज लागते, चेंडू मागे निघून जातोय, नशिबाचा चौकार प्राप्त होतोय, लेट कट खेळतोय आणि पंचांचा इशारा. दॅट्स अ 4 रन्स. अत्यंत प्रसन्न आल्हाददायक वातावरण, त्यामध्ये चांगलं संगीत. क्या बात आहे डीजे, जबरदस्त. अत्यंत आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरण आणि प्रसन्न वातावरण, भक्तिगीत, जबरदस्त संगीत. धावसंख्येवरती आकार वेगाने येतोय आणि एकूण धावसंख्या 66 म्हणजे खूप चांगली धावसंख्या खाडीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका. प्रत्येक चेंडूवरती प्रहार. तुम्हाला चित्र पाहायला मिळते. प्रल्हादला चेंडू मात्र अटॅम्प्ट करू शकला नाही. प्रल्हाद यावेळी स्वतःवरती थोडासा नाराज झालाय. शॉटचं सिलेक्शन चुकलंय त्याचं. लॉंगाच्या डोक्यानं बिग शॉट करण्याचा प्रयत्न, स्वतःवरती नाराज होऊन मध्ये स्ट्राईक लांब केलं ते सूरजला आणि धावसंख्येला आकार येत होता आतापर्यंत 67 धावसंख्येवरती. शेवटचे काही 4 चेंडू षटकातील 70+ ची अपेक्षा असणार का खाडी संघाला? तर सूरज खूप चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत सूरजनं आपल्या संघासाठी तब्बल 24 धावांचं भरीव योगदान दिलं. मी मगाशीच म्हटलं तर सूरज एक चांगला अत्यंत विध्वंसक फलंदाज आहे. जर खेळपट्टीवर ते थांबला तर धावा आणि धावा पाहायला मिळतील. रबी अलीमकर बाद झाल्यानंतर मध्ये स्वतःला चांगला सावरले ते सूरजनं. जवळजवळ 24 धावांचे दमदार फंजी दाखवले संघासाठी. मोठा फटका, जबरदस्त टायमिंग, व्हॉट अ टायमिंग, ब्युटिफुल शॉट, दॅट्स गॉन लॉंग ऑन, दॅट्स अ सुपर 6. DJ. Sabi. रवींद्र संते यांचं आगमन. गोट्या मोस्ट वेलकम, गुड मॉर्निंग. रवींद्र संते ज्यांना आपला भारताचा झेंडा 7 समुद्र पलीकडे फडकवला, आम्हाला अभिमान आहे तुमचा. आय प्राऊड ऑफ यू. ते 30 धावा ठोकल्यात. सन्मान्य नंदू शेट यांचे आगमन झालंय. मोस्ट वेलकम. दोंडू पाटील यांचं आगमन झाले, त्यांचे स्वागत करतोय. तर 30 धावा ठोकल्या फलंदाजांनी 10 चेंडूमध्ये. ते 300च्या बॅटिंगचा धावा उभारल्या आहेत. त्या मात्र यावेळी सूरजनं. एक सूरज आता मध्ये तापतोय आणि दुसरा सूरज आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून तापताना पाहायला मिळतोय. गोलंदाज दिशा भरकटतोय आणि धावावरती धावा आल्या आतापर्यंत 74. सर्वोत्तम धावसंख्या आजच्या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतात. 74 धावा उभारल्यात आतापर्यंत आणि काही चेंडू षटकातील 3 चेंडू अजूनही पर्याप्त आहे. त्यामुळे 80+ धावसंख्या पाहायला मिळणार का? गोलंदाज सज्ज होतोय निदेश. इथे चेंडू, मोठा फटका, अजून एक मोठा फटका, व्हॉट अ टायमिंग, सुपर टायमिंग, दॅट्स अ ग्लोरियस शॉट, दॅट्स अ 6 रन. जे सर्वोत्तम धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल का? जबरदस्त कामगिरी सूरजच्या माध्यमातून. 36 धावा टोकल्या त्या फलंदाजानं आणि बॅक टू बॅक 3 षटकार दाखवलेत. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या फलंदाज सूरजसाठी. जबरदस्त फलंदाजी, 3 षटकार दाखवलेत. या सकाळच्या थंड वातावरणामध्ये आपली बॅट मध्ये गरम करतोय आणि 36 धावा दाखवल्यात. का आपण एक चांगला फलंदाज आहोत हे उत्तम उदाहरण दाखवलंय त्यानं. त्याचा फॉर्म किती आहे 2018-19 मध्ये याचं उत्तम उदाहरण दाखवलंय. गोलंदाजांना मात्र बिमोड केलंय. प्रत्येक गोलंदाजा बिमोड केलाय या फलंदाजानं. आणि धावसंख्या मात्र आता पाहायला मिळते 80 धावा दापालकावरती. सर्वाधिक धावा एकवटल्यात आजच्या स्पर्धेमध्ये या संघानं, खाडी संघानं. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग, ग्लोरियस परफॉर्मन्स. लाईन बघावी लागेल, पण आम्हाला इशा करतील. या सिटीज वाईट 81 धावा. जबरदस्त धावसंख्या धापालकावरती. आमच्या स्कोररने फक्त 75 धावा इथे नोंदवल्या होत्या. त्यांनी पुढे आकडे वाढवले जातात, तर अपेक्षा नव्हती त्यांना सुद्धा. जयेश, तुमचे स्वागत आहे. खूप चांगली स्कोरिंग. निर्वाचित आमचे स्कोरर आम्हाला जॉईन झालेत. फुल अँड डिलिव्हरी, खूप चांगलं कमबॅक. फलंदाज सूरज मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय आणि यावेळी मात्र अपयश लाभतंय. 81 धावा धावपलकावरती. खंबाळपाडा संघ तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. कारण 81-85 धावा कमी पडू शकतील या संघाला. तेवढ्या ताकदीचा फलंदाज आहे. जितू, साई, विक्रम असे अनेक फलंदाज या संघामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे चांगला फाईट सामना तुम्हाला पाहायला मिळेल, शंका नाहीये. हो, खूप लवकर खेळतोय, स्वतःवरती नाराज होतोय. गुड कमबॅक. खरोखरच मी कौतुक करेन गोलंदाजाचं. गोलंदाज नितेश ज्यानं वाईट चेंडू फेकल्यानंतर स्वतःला सावरलं. त्यानंतर मध्ये 2 चेंडू बीट केलेत सूरजला आणि सूरज मात्र नाबाद 36 धावांची दमदार खेळी करून मात्र परततोय आणि साई यांची थोडासा वार्तालाप करतोय.
बघायचं, कारण एक दोन मित्र आपण चांगले असतो क्रिकेटच्या माध्यमातून आणि मैदानामध्ये आपण एकमेकांच्या विरुद्ध जेव्हा खेळतोय तो क्रिकेटचा दर्जा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. ते सत्र इथे समाप्त होतोय. 81 धाबावरती लावल्या जातात. 82 धाबांचं मोठं लक्ष असणार आहे. ते हे लक्ष पार करेल का यावर्षी खंबालपाडा संघ या मैदानावरती? खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळणार का? 82 धाबांची गरज असताना सामना इथे कसा रंगेल, किती चांगला सामना पाहायला मिळेल. दोन सामने एकतर्फी झाले. हा सामना चांगला होणार का, की हा सामना एकतर्फी होणार? या सामन्यात खंबालपाडा जिंकणार की खाडी संघ जिंकणार या ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. आपण ऐकूया आजच्या पहिल्याच सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो पहिल्या दिवसामध्ये आणि पहिलाच मायका मी हातात देतोय तो आमचे चटपटी कॉमेंटेटर दशरथ पाटील यांच्याकडं. धन्यवाद मच्छिंद्र पाटील. अतिशय जबरदस्त आयोजन. कसं डोंबिवलीचं आयोजन म्हटलं की जबरदस्त असतं. वास्तविक यांना राम मंदिर मैदान न्यायला पाहिजे. 60 वर्ष राम मंदिर बांधतायचं राजकारण नाही इथं फक्त तुमचं समालोचन असेल. तर पहिल्यांदा मी धन्यवाद देतो. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व आमचे शिवाजीदास शेलार यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आज ते पंचत्वात विलीन झालेले आहेत आणि जिंकण्यासाठी 82 धावांची गरज. जबरदस्त आव्हान, जटिल, मुश्किल, कठीण, अशक्य, प्राय, अवघड, अवजड, डोईजड, बोजल, दुर्मिळ, दुर्लभ, दुष्कर, दुरापास्त आव्हान. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. उसरगडवाडला मला पहिल्यांदा वडोदऱ्याला भेटलं. त्यांची आमची मैत्री झाली. त्याच्यानंतर त्याचं रूपांतर प्रेमात झालं, म्हणजे बंधुप्रेमा. अच्छा, तिसरा सामना, तिसरी धुमत, चक्री, चकमक, जुगलबंदी, आत्ताशबाजी, हमरी तोमरी, रश्शिकेच, कलगी, तोरा, यादवी, रणधुंदवी, रणधुमाळी, रणकंदन, रणभेरी. दोन टोलक्यामध्ये घमासान, धुमशान. 82 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. खंबालपाडा संघाला अजून पेनल्टी बसले, म्हणजे अजून अतिशय भव्य दिव्य आयोजन. किंग ट्रॉफी. कारण किंग म्हटलं की फार फेमस, जसं किंग कोब्रा, किंग फिशर. आणि मी 4 वर्षापूर्वी खर्डीच्या मैदानात दिनेश पाटील यांच्या स्पर्धेला पोचलो होतो, परंतु काही लोकांनी मला तिथं रोखलं स्टेजवर जाण्यापासून. म्हणजे पंढरपूरला जाऊन विठोबाचं दर्शन घेता आले नाही. कारण खर्ड्याची टुर्नामेंट, रतनबुवा स्पर्धा आणि मिनी वर्ल्ड कप नेलजे गावातला यावर्षी त्यांचं गोल्डन ज्युबिली. अतिशय जबरदस्त भव्य देव मिनी वर्ल्ड 50 वर्ष झाली. जसा आमचा आवाज मळेल, कारण टायमिंग उद्या 12च्या आरती होते जरा. सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वजाची, बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, पहिली जोडी दाखल. अतिशय भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेट कार्ड, क्रिकेटची गंगाजली, क्रिकेटची गटार गंगा. अतिशय शिस्तप्रिय कडक स्पर्धा. एक मोदी सरकारचा 18% GST परवडला, पण ही स्पर्धा नको. कारण आमच्याकडे 11 सामने चालू होत नाही. पुढच्या वर्षी जर आम्हाला आमंत्रण दिलं, सगळा कोलगेट बिगर इकडेच घेऊन येतो. इथं दात घासायचे, इतके कपडे घालायचे. आणि गोलंदाज बाला वैयक्तिक पहिल्या षटक. संघाच्या पहिल्या षटकात तयार. बॉलिंग मार्कवर जितो शेलार, ज्याच्या घरात जेवढी भांडी नाही तेवढ्या ट्रॉफीज आहेत. जितो शेलार खेळण्यासाठी तयार. राईट आर्म होते विकेट. पहिला चेंडू हा चेंडू भरपूर आला. बघूया जबरदस्त टायमिंग, अप्रतिम फटका. बघूया चेंडू टॅप करत चेंडू गेला लॉंगॉनच्या दिशेने. अशा प्रकारे 2 धावा मिळते आणि संघाची धाव संख्या 2 वर. आणि या ठिकाणी सकाळच्या सत्रात ज्याने अतिशय चांगलं ओघवत्या भाषेत ज्यांनी समालोचन केलं, आमचे सन्माननीय मच्छिंद्र पाटील, ज्यांची आमची बऱ्याच वर्षापासून ओळख आहे. बघूया, कारण पहिली स्पर्धा आम्ही रंगवली होती ती रतनबुवा 2008 साली. त्याच्यानंतर आम्ही वनवासात गेलो. प्रभू रामचंद्रांनी 14 होते, त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त भोगावे लागतील. तर या ठिकाणी मच्छिंद्र पाटील यांना सन्मान करते. बघूया या स्पर्धेचा सन्मान चिन्ह सन्माननीय आदरणीय ढोंडू पाटील उसरघर यांच्या हस्ते. बघूया मी मच्छिंद्र पाटील सन्मानित करतोय. बघूया. आणि पहिला रिव्हर्सचा अप्रतिम फटका, रिव्हर्सचा षटकार. संघाची धाव संख्या 8 वर.
यांच्या शुभ हस्ते बघूया सन्माननीय धोंडू पाटील यांच्या शुभ हस्ते मच्छिंद्र पाटील रोहिंदनगावचा बुलंद आवाज रायगड आणि ठाणा या दोन जिल्ह्यामध्ये ज्यांनी धुमाकूळ घातले अक्षरशः एक जबरदस्त समालोचन मच्छिंद्र पाटील यांना सन्मानित करत आहोत. शाळ या स्पर्धेचं सन्मान चिन्ह आणि गुच्छ याच्यात जर नारळ टाकला तर ओटी होईल. धन्यवाद मच्छिंद्र पाटील. संघाची धावसंख्या बिनबादाट अतिशय चांगला सामना कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत. बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ. खंबालपाडा बघूया जितू शेलार आमचे वैकुंठवासी दिवंगत शिवायदास शेलार यांचा हा संघ आहे. बघूया बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळले, नगरसेवक होते. अतिशय चांगलं आणि अनेक विविध उपक्रम आणि एक समावेश होतो. चला रमना स्टार्ट करा प्लीज. आणि गोलंदाज बाळा तयार. राईट आर्म हो द विकेट. आणि हा चेंडू पुन्हा अप्रतिम चेंडू आउटसाइड द स्टेप चेंडू गेलाय स्लग लेगच्या दिशेने. अशा प्रकारे एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 9 वर. अतिशय भव्य दिव्य आयोजन. आजचा दुसरा दिवस. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. हॅप्पी न्यू इयर. चिकन विथ बियर. मगाशी कीर्तन ऐकलं मी इंदुरीकर महाराजांचं. धावसंख्या 9. 82 धावांचा माग काढायचा सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. याच्यानंतर सामना होईल तो आगासन विपक्ष कोलेगाव दोन्ही संघाचे कॅप्टन. आणि हा चेंडू आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. बघूया जबरदस्त मारा उजव्या इच्छेच्या थोडासा बाहेरून. संघाची धावसंख्या 9 वर. 9 फॉर नन. पहिले षटक प्रगती पदावर बॉलिंग मार्कर. 82 धावा सामना जिंकण्यासाठी एक जबरदस्त लक्ष्याचा पाठलाग करताना माग काढताना संघ खंबालपाडा आणि खार्डी संघ. राईट आर्म हो द विकेट. पुन्हा एकदा फ्रंट पडायला बघूया जबरदस्त टायमिंग चेंडू केला मिडविकेटच्या दिशेनं. पुन्हा एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या मुसंडीमध्ये धावसंख्या 11 वर. बिनबाद 11. 11 फॉर नन आफ्टर व्हेरी फर्स्ट ओव्हर. अतिशय चांगलं आयोजन, भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. कारण डोंबिवली आणि ठाण्यामधलं कल्यामधलं आयोजन म्हणजे एक नंबरचं असतं. बघूया आता नंतर पुढच्या मॅच एक जबरदस्त रतनबुवा स्मृती चषक लालबागच्या राजानंतर त्यांचा नंबर लागतो. हो पुन्हा एकदा चेंडू यस फ्रंटबॉल. आणि अशा प्रकारे एसटीचे यस जबरदस्त निर्णय. आणि खंबालपाडा संघाला पहिला हजरा, पहिल्या विकेटचं पतन, पहिल्या विकेटचा सफाया, पहिल्या विकेटचा सुपडा साफ. संघाचे पोरांनी घेतले उंच भरारी. हे विशेषी क्रिकेट संघाचे पोरांनी घेतले उंच भरारी. हे मारुनी चौकार षटकार नाव गाजवला ठाणे रायगड मध्ये. आमचे उसरघर क्रिकेट संघाचं नाव गाजलंय ठाणे रायगड मध्ये. अंगास आणि कोळी संघाची नाणेफेक कथा सन्माननीय आमचे पहिला गाडी घरात, पहिला हादरा, पहिल्या विकेटचं बदन. संघाची धावसंख्या 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. दरम्यान आगास आणि कोलेगाव या 2 बलाढ्य संघामध्ये महत्त्वाची नाणेफेक. विनंती करतोय उसरगावचे ग्रामस्थ धोंडू पाटील साहेब यांना विनंती करतो आपल्या कृपया शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. आणि पहिल्या षटकात धावा 11. संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगती पदावर श्याम दातीलकर. नवीन गोलंदाज द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स, नवनिर्वाचित गोलंदाज. पहिल्या षटकात धावसंख्या 11. 1 बाद 11. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि हा पुन्हा स्टेअर केला बघूया चेंडू केला पॉईंटच्या दिशेने. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू खाली राहिला होता. बघूया डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थगित, स्थिमित, कुंठी, स्तंभित, शांत, स्थिर, स्तब्ध, अविचल. धावसंख्या 11 वर. दुसरं षटक प्रगती पदावर मिस्टर तयार. अतिशय चांगले शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट कवर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, मिड विकेट. आणि हा पुन्हा उंचावून मारला बघूया. आणि अतिशय चांगला फटका, दमदार स्ट्रोक, पण धावा मात्र 2च मिळते. संघाची धावसंख्या 13 वर, 14 वर, 13 वर. बिन 1 बाद 13. 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट.
दुसरं षटक प्रगती बदर अतिशय चांगला सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना, दोन टोळक्यामधील ईर चुरस ईर्ष्या चढावर संघर्ष, अहमामिका, अतिशय चांगला वातावरण, उसरघर, ज्यानं काही दिवसात हा मैदान तयार केलं कायमस्वरूपी. आणि हा पुन्हा एकदा लॉफ्ट केला बघूया, जबरदस्त टायमिंग आणि हा मिरवेक या डोक्यावरून तोलून मापून मारलेला हा तंतोतंत षटकार, मॅग्निफिशंट सिक्स. हा जरा डीजे कमी वाजवा, तुमची सुपारी तुम्हाला मात्र बरोबर मिळेल. घाबरू नका. धाव संख्या झाली 19. डावमध्ये दुसरा षटकार खंबालपाडा आणि खर्डी असे दोन संघ. कृपया आगाचा संघाचा कॅप्टन प्लीज, नाहीतर इथं पेनल्टी बसेल, दंडात्मक कारवाई होईल प्लीज. मगाशी खंबालपाड्याला बसली करी तर मिनिटावर हिसाब चालतोय. आणि हा पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा बघूया, टायमिंग प्रॉपर जमण्या बघूया. दरम्यान चेंडू गेला आहे, शॉर्ट मिड विकेटला एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 20 आणि धाव संख्या 20. जिंकण्यासाठी तब्बल अजून 62 धावांची गरज. जबरदस्त लक्षाचा पाठलाग करायचा आहे. चांगलं मैदान, अद्ययावत सुसज्ज क्रीडा संकुल, चांगलं आयोजन, भव्य दिव्य क्रिकेटचा हा थाटमात. पुण्यात तयार, दातविळकर साहेब तयार. संघाच्या वतीनं दुसरं षटक, वैयक्तिक पहिलं षटक आपल्या ठेवणीतलं पठाडीतलं. आणि हा पुन्हा याच ब्लॉकमध्ये चेंडू होता, अतिशय चांगला चेंडू, तितक्याच सफाईनं चेंडू गेला लॉंगॉनच्या दिशेनं बघूया. आणि अशा प्रकारे दुसरी धाव, याला म्हणतात लेझी क्रिकेट, जिथं एक धाव तिथं 2 धाव आणि संघाची धावसंख्या 22 पहिल्या षटकात धावा आले 11, एक बळी गेला होता. दुसरं षटक प्रगती पथावर आणि कोलेगाव संघानं नाणेफेक जिंकलं. टॉस्का वॉस कोलेगाव, कोले आणि आगासन याच्यानंतरचा सामना रंगेल. दातवेलकर तयार. हो, बॅटची एज घेतली बघूया, जोरदार अपेल, फलंदाज बीट झाला, शप्पा झाला, स्ट्रगल करू बघूया. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग, डॉट बॉल, निर्धाव चेंडी, खालडी संघाचं एक जबरदस्त मजबूत पकड, जबरदस्त डॉमिनेशन, स्वामित्व, वर्चस्व, हुकूमत, दहशत, जरब, वचक. धाव संख्या 12 चेंडू आणि 22 धावा. पहिल्या षटकात 11, नंतरच्या षटकात 11 म्हणजे 11 धावांचं टार्गेट. आणि जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 60 धावांची गरज, 58 धावांची गरज. कंबालपाडा संघाला बघूया, आता आक्रमण करायला, कारण आक्रमण केल्याशिवाय पर्याय नाही. अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स, आक्रमण हेच बचावाचं साधन आहे. आणि नवीन गोलंदाज खर्डी संघाचा गावदेवी खर्डी आणि खंबालपाडा असा हा जबरदस्त सामना बघूया. 58 धावांची गरज आहे अजून. 18 चेंडू आणि 58 धावा. 18 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 58 रन्स. आणि नवीन गोलंदाज आणि 2 धावांची अजून पेनल्टी आहे, म्हणजे फक्त 16 चेंडू खर्डीवाले फेकतील. 16 चेंडू आणि 58 धावांची गरज. इतकं कठीण म्हणजे हातीला चड्डी घालण्यासारखं आहे. गोलंदाज धरम तयार. रायडा महोदय विकेट, मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज. पाहुण्यांची जबरदस्त रेलचेल. या स्पर्धेमध्ये आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत. एवढी लोक लग्नाला येत नाहीत कारण डोंबिवलीचं बघतो सगळीकडे त्यांचा सन्मान मान असतो. बघूया, प्रत्येकाला आमंत्रण देतात जातीनं, मग जिथं पक्षाचा विचार केला जात नाही. याला म्हणतात सर्वसमावेशक स्पर्धा. हो, उत्साह द्या स्टंप बघूया. चेंडू फ्लाईट झाला बघूया, जबरदस्त मारा, जालिम मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, धाव संख्या 22 24 22. 15 चेंडू आणि 58 धावांची गरज. पुन्हा एकदा तयार, बॉलिंग मार्कस तेज तर्रार खुखार गोलंदाज. हा, अतिशय चांगला चेंडू. पुन्हा एकदा बिटशॉपला. इस गेंद को मारना चाहते थे वाशी में, लेकिन गेंद गई काशी में, जखम मांडीला, इला शेंडीला, आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 23. 2-3, 2 3. एक बाद 23-23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 12 बॉल. संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती पथावर, बॉलिंग मार्कवर तयार धरम.
खंबालपाडा आणि खार्डी दोन मातब्बर अव्वल दिग्गज मातब्बर संघ पंचक्रोशीतील 24 वॉर्डांचे नगरसेवक चषक स्पर्धा बघूया. अतिशय चांगली स्पर्धा किंग ट्रॉफी, एक नवीन मैदान. हो अतिशय चांगला चेंडू, जबरदस्त मारा बघूया. पुरेपूर फायदा होतला पिचचा. अशा प्रकारे पुन्हा एकदा डॉट बॉल. खंबालपाडा संघावर 100 प्रश्न धावा कशा उभ्या करायचा, जबरदस्त मारा. त्याच्यानंतर दोन चेंडूची पेनल्टी. लॉग ऑफ, लॉंग ऑन, ए बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉट कव्हर. आणि हा पुन्हा एकदा वरपी चेंडू तितक्या सपाने चेंडू टप करतो बघूया. दरम्यान 2 धावांमध्ये चांगला रनिंग बघूया. चेंडू गेला मिडविकच्या दिशेने. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 25 संघाचं पाहू शतक. जबरदस्त टार्गेट चेस करायचं. 82 धावांचं एक जबरदस्त टार्गेट. धावांची गंगा जेली, धावांचा उकडा लकडा तगादा पैदा, धावांचा रतीब, धावांचा खुराक, धावांची बरकत. 25 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि हा पुन्हा पुल केला बघूया. जबरदस्त टायमिंग, प्रॉपर टायमिंग, अतिशय चांगला फटका, दमदार स्ट्रोक्स. अशा प्रकारे हा षटकार. आगासराने कोल्हे बघूया. असे 2 मातब्बर संघ पुन्हा झुंजलेले बघूया. नाणे कोल्हे संघानं अतिशय कठीण स्पर्धा विनंती करतो बघूया. त्यांचा जो ड्रेस कोड आहे तो घालून ते स्पर्धा खेळायचे, अन्यथा पेनल्टी राहील. प्लीज. 11 चेंडू 51 धावा, 11 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 51 रन्स. 11 चेंडू 51 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न पुन्हा एकदा तयार. तिसरं षटक प्रगतीपथावर. आणि हा दिशाहीन मारा बघूया. भरकटला चेंडू आउटसाइड द स्टंप. 1 धावेचा इशारा, 1 धावेचा निर्वाळा, दावा, समर्थन, अनुमान, आत्माचा अंदाज, अटकला 1 धाव मिळते. अवांतर धावसंख्येत भर संघाची धावसंख्या 32. 3-2. अजूनही 50 धावांचे अर्धशतक केलं तर हा संघ जाईल बघूया. खंबालपाडा संघ बघूया थोडासा अडचणीत. मजबूत पकड खार्डी संघाची. गावदेवी खार्डी आणि खंबालपाडाचा हा विद्यमान सामना. आणि हा अटॅक करावा लागेल आपल्याला बघूया. जर असा अटॅक केला तर आपण कमबॅक करू शकता बघूया. जबरदस्त टायमिंग, नेत्र दीपक फटका, जोमदार तडपदार आदिवासी फटका, माथाडी फटका. ठाणे रायगड मध्ये कर्णधार विशाल म्हात्रेची बॅटिंग आज लई भारी हो, बॅटिंग आज लई भारी हो. त्याचं नाव गाजतोय ठाणे रायगड या जिल्ह्याच्या संघामध्ये हो, जिल्ह्याच्या संघामध्ये हो. त्याला बिंदाची साथ लई भारी, विशाल बिंदाची ओपनिंग जोडी, विशाल बिंदाची ओपनिंग जोडी. हे मारिती चौकार खेचती षटकार हर एक मैदानावरी, हे मारिती चौकार खेचती षटकार हर एक मैदानावरी. आमचे विशेष क्रिकेट संघाचं नाव गाजतोय. डीजे आणि अतिशय चांगलं डीजे वादन, मधुर संगीत बघूया. आम्हाला ऐकलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. अतिशय चांगलं डीजे वादन, चांगली ध्वनिक्षेपण व्यवस्था, अतिशय चांगले यथोचित माईक. आणि जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये 44 धावांची गरज. 4.44 40 प्रत्येक चेंडूला पाहिजे बघूया. जबरदस्त टार्गेट, आस्किंग रन रेट. आणि नवीन गोलंदाज संघाच्या वतीने 4थं षटक प्रगतीपथावर.
श्याम तयार. खर्डी संघाचा हा नवीन गोलंदाज, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स. 10 मध्ये 44. 10 balls टू गो, रिक्वायर्ड 44 रन्स. भव्य दिव्य स्पर्धा, क्रिकेटचं चाललं मध, ज्वर, नशा, कैप, धुंदी, झिंग, अंमल, जबरदस्त वातावरण. राईट आर्म होते विकेट, पहिला चेंडू आणि हा चेंडू ब्लॉकरमध्ये फ्लिक केला बघा चेंडूला. जबरदस्त टायमिंग, बॅकवर्ड क्लोजर आणि अतिशय चांगलं सीमा रेषेल्यामध्ये या 2 धावा मिळतील. संघाची धाव संख्या झाली 40 वर. 42 धावांची गरज. 9 चेंडू 42 धावांची गरज. 9 balls टू गो, रिक्वायर्ड 42 रन्स. 9 चेंडू 42 धावांना आस्किंग रेटेड. जबरदस्त सामना. धावानी चेंडू असे गणित फॉर्म्युला समीकरण फॉर्मेट. श्याम तयार. हो सध्या अपस्टंप बघूया. 11 दिला खेळण्याचा प्रयत्न आणि वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धाव मिळेल. अवांतर धाव संख्येत भर. धावा राहिल्या 41. 9 चेंडू 41 धावांची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, रोमांचक सामना, रंजक सामना. आणि हा पुन्हा एकदा अतिशय चांगला झेल जे बघूया सीमा रेषेला बघूया. थोडीशी तर ताकद लावली असते नक्कीचा षटका झाला असता बघूया. चेंडूला फ्लिक केला होता बघूया लॉंगलिंग आणि स्क्वेलिकच्या डोक्यावरून, पण तो टायमिंग चांगला बघूया. लांबी जास्त कमी पडली आणि उंची जास्त होती आणि अशा प्रकारे फलंदाज तिसरा बाद होतोय. विकी याचा अप्रतिम खेळ, मॅग्निफिशियंट कॅच टेकन ॲट द बॅक वॉज स्क्वेअर. आणि नवीन फलंदाज नितेश खंबालपाडा संघाचा बघूया. संघाला तारक के मारक, साधक के बाधक, अनुकूल के प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. परंतु जबरदस्त डॉमिनेशन, अतिशय चांगला खेळ बघूया. गादोई खर्डे संघाचा हा जबरदस्त खेळ, चतुरस्त्र चौफेर खेळ, बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग तीनही डिपार्टमेंट्स पॉवरफुल बघूया. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म हो द विकेट आणि हा वरपे चेंडू दमदार ड्राईव्ह बघूया. मिड विकेटच्या डोक्यावर म्हणतो का बघूया. आणि अशा प्रकारे अप्रतिम झेल डीप मिड विकेटला एक जबरदस्त झेल आणि अशा प्रकारे 4थ्या विकेटचं पतन. अतिशय चांगलं डीजे बघूया. नवीन फलंदाज जाईल बघूया. संघ अतिशय अडचणीमध्ये बघूया. अटॅक करावा लागेल, प्रत्येकाला चौकार षटकार मारावे लागतील तरच आपलं उत्तर, अन्यथा आपल्याला हात सोडीत जावं लागेल. खंबालपाडा संघाला बघूया. खर्डे संघाने एक जबरदस्त मजबूत धावसंख्या पकड निर्माण केली होती. पहिल्या चेंडूपासून आक्रमण अटॅक केला होता. प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या चित केलं होतं बघूया. पाडाव केला तर शेवटी क्रिकेट काही होऊ शकतं. अनिश्चित जगेल. एका चेंडूवर 9 धावा झालेल्या आहेत असा इतिहास आहे. पुन्हा एकदा तयार. 4थं षटक बॉलिंग मार्क तयार. इज ऑन हॅट्रिक आणि हा पुन्हा त्या चेंडू बघूया. चेंडू गेला स्क्वेलेकच्या दिशेने. अशा प्रकारे एक धाव मिळते. खर्डी संघाचा हा जबरदस्त मारा. जालिम, जलाल, विषारी मारा, विखारी मारा, पाशवी मारा, उत्कृष्ट मारा, भेदक मारा, सुसाट मारा, बेछूट, बेधुंद, बेडर, बेदरकार मारा. पुन्हा एकदा तयार. मजबूत पकड, जबरदस्त वर्चस्व, हुकुमात. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म हो द विकेट. पंचांना क्रॉस करतो बघूया. आणि हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला बघूया. चेंडू गेला स्क्वेलेकच्या दिशेने. अशा प्रकारे पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा विचार होता परंतु रोखलं गेला आणि एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोचली 42. 43, 43. जिंकण्यासाठी तब्बल अजून 39 धावांची गरज. आणि हा पुन्हा एकदा चेंडू बघूया. हलूस पंच केला बघूया चेंडूला. चेंडू जाईल शॉर्टलेगच्या दिशेने. अशा प्रकारे एक धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 44 आणि उर्वरित 38 धावांची गरज. उर्वरित चेंडू बाकी आहेत 4 चेंडू 44 धावा. खंबालपाडा संघ आणि याच्यानंतर सामना होईल तो आगासन विरुद्ध कोले. नाणेफेक जिंकली कोळे संघानं. अतिशय चांगली स्पर्धा. आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस. घुसरगावानं अतिशय चांगली मेहनत करून मैदान तयार केले बघूया.
तब्बल 24 दिवस लागले या मैदानाला सपाटीकरण केलंय आणि शेवटचे 4 चेंडू फेकण्यासाठी गावदेवी खार्डी संघात नवीन गोलंदाज न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवीन गोलंदाज बॉलिंग मार्ग प्रस्थान प्रयाण कुच गमन मार्गस्थ रवाना मार्गत्वन संक्रमण पहिला चेंडू तयार शेवटचे उर्वरित इनिमिन 4 बॉल्स टू गो 4 चेंडू 38 धावा पुन्हा एकदा तयार बोली माग पहिला चेंडू आणि हा चेंडू बघूया हुक करायचा होता मग टायमिंग जमत नाही बघूया आणि हा डॉट बॉल निर्धाव चेंडू चेंडू तिथंच राहिला टायमिंग जर प्रॉपर होत नाही अशा प्रकारे जवळजवळ 99% 99 100% बघूया शेवटची चेंडू शेवटची पुन्हा एकदा तयार राईट आर्म हो द विकेट 3 बॉल्स टू गो 3 चेंडू बाकी आणि हा पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह डीप पेक्षावाला चेंडू सीमारेषे बाहेर बघूया जर असे फटके पहिले मारले असते चाललं असतं म्हणजे परीक्षा संपल्यानंतर अभ्यास करायचा असा अटॅक पहिले चेंडूपासून व्हायला पाहिजे होता खमालपाडा संघाने करायला पाहिजे होता कृपया अंग सगन संघ हे डावं पेवेले नाही माझा डावा इकडं अच्छा हात इकडे आहे म्हणजे तुमची जागा तिकडं आहे अच्छा अच्छा आणि दोन संघांना बसण्यासाठी टेंट उभे केले तिथेच बसायचे बघूया आणि प्रेक्षकांनी कृपया तिथं बसू नका प्लीज प्रेक्षकांनी तिकडे बसू नका तिथं राम मंदिर बांधायचं आहे सध्या वादावर त्याच्या चाले राम मंदिर ओनली टार्गेट फॉर इलेक्शन आणि हा पुण्याचा दमदार फटका बघूया पण तो फायदा काही होणार नाही अशा प्रकारे आणि हा झेल मिस्टर धर्म अतिशय चांगला झेल व्हाईटिश मिड विकेटला अप्रतिम झेल आणि जवळजवळ सम्राने गावदेवी खार्डे संघाचा हा रोमार्शक मोठा विजय कृपया शेक हँड करा प्लीज